सांगली कोल्हापूर रस्त्यावर हातकणंगले हद्दीत हॉटेल ग्रास होपर समोर भरधाव चारचाकीची जोराची धडक बसून दुचाकीवरील आशुतोष दिलीप कांबळे वय 35 राहणार भारतनगर हातकणंगले या युवकाचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळाकडून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत आशुतोष कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत नोकरीस होते। आज सांगली कोल्हापूर रस्त्यावरील बुधले मंगल कार्यालय येथे एका विवाहास उपस्थित राहण्यासाठी इचलकरंजीहून कांबळे हे आपल्या दुचाकी क्रमांक MH09 LD 7996 वरून निघाले होते। मंगल कार्यालयानजीक आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगानं कोल्हापूरहून अक्कलकोटकडे निघालेल्या चारचाकी क्रमांक MH09 GM 7176 पाठीमागून जोराची धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की चारचाकी वाहनानं मयत कांबळे यांच्यासह दुचाकी वाहनाला 100 फूट परफटत नेलं। डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। मयत कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरीस होते। कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती। मराठी न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।